राज्यातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या UPSC परीक्षेत रोह्याच्या संकेत कुंभार याने यश मिळवत देशात 539वा क्रमांक मिळवलाय। या कठीण स्पर्धेत यश मिळवत त्याने IRS सेवेसाठी पात्रता मिळवली। या उल्लेखनीय यशाबद्दल रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांची प्रतिमा भेट देऊन त्याचा सत्कार करण्यात आला। संकेत कुंभार यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत यश मिळवत रोह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। माझी ओळख करून देतो। माझं नाव संकेत सदाशिव कुंभार। माझे मागचे 22 वर्ष जे आहेत ते मी रोहामध्येच काढलेले आहेत। पहिल्यांदा शेनवईला राहिलो होतो, त्यानंतर जे आहे भुवनेश्वरमध्ये राहिला, त्यानंतर जे आहे ते रोहामध्येच राहत आहे। सो माझी एक छोटीशी एक गाथा सांगतो, एक छोटीशी स्टोरी सांगतो। मी जे आहे मेहंदी हायस्कूलमधून मराठी मीडियममधून सगळ्या गोष्टी वाचलेल्या होत्या जे UPSCला लागतात, जसे ST असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल। सो जेव्हा मी दिल्लीला गेलो, मला अजून आठवतं की 4 मार्च 2022 हा दिवस होता की ज्या दिवशी मी रोहा सोडला होता आणि दिल्लीला गेलो होतो। ज्या दिवशी रोहा सोडलं होतं आणि दिल्लीला गेलो त्या दिवशी ठरवलं होतं की काहीतरी बनवूनच माघारी येणार आहे। ओके, सो तिकडे जेव्हा गेलो मी, तेव्हा मला असं आढळलं की मी जे वाचलेलं आहे आतापर्यंत ते मी मराठीमधून वाचलेलं आहे आणि तिथे जे आहे बऱ्यापैकी CBSE किंवा ICSE बोर्डमधून आलेले आहे। सो मी जेव्हा माझा अभ्यास सुरू केला तेव्हा मला खूप असं वाटत होतं, एक न्यूनगंड होता की मी जे आहे बाकीच्यांपेक्षा काहीतरी कमी आहे। मला ना हिंदी बोलता येत, ना मला इंग्लिश प्रॉपरली बोलता येत। पण हळूहळू मला समजायला लागलं की मी महाराष्ट्रामध्ये आणि या रोहामध्ये राहून काही गोष्टी शिकलो, त्यामध्ये कंटिन्युटी, सातत्य शिकलो, संघर्ष शिकलो। कारण बाकीचे जे मुलं आहेत त्यांना भले नॉलेज जास्त असेल पण संघर्ष करायची सवय नव्हती, पण इथे मला संघर्ष करायची सवय लागली। इथे मला इन्स्पिरेशन होतं। सगळ्यात पहिलं इन्स्पिरेशन म्हणजे CD देशमुख सर। त्यांचं जे इन्स्पिरेशन होतं त्याचा मला खूप जास्त फायदा झाला। मला अजूनही आठवतं UPSCची जेव्हा मी परीक्षाचा अभ्यास सुरू केला तेव्हा पहिल्यांदा जे पुस्तक उघडलं मी ते जुना जो टाऊन हॉल होता तिथे जे वाचनालय होतं तिथे उघडलं होतं। माझ्या अभ्यासाची सुरुवात तिथेच झालेली आहे आणि आता मी इथे आलेलो आहे। सो आजचा दिवस हा खूप जास्त माझ्यासाठी खूप छान आहे की ज्या शहरात मी 22 वर्ष काढली त्या शहरात माझा आज इथे सत्कार होत आहे। सो खूप छान वाटलं आणि जे बाकीची जी मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी मी काही ना काही आपल्या साईडनं करायचं दरवेळी ट्राय करेन आणि काहीही मदत लागली, काहीही जर माझ्या साईडनं मला जर इनपुट द्यायचं असेल तर मी जे केव्हाही तुम्ही बोलवा, मी इथे अवेलेबल आहे। थँक्यू सो मच। पूर्ण रोहा नगर परिषद, अष्टमी नगर परिषद या सगळ्यांकडे जे आहे मी आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली। थँक्यू सर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।